मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये आणि महायुती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संदर्भातील या बातमीने संबंध महाराष्ट्रावरती आता ठाकरेंचं राज्य येणार. उद्धव ठाकरे पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. सविस्तर बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका तर भारतीय जनता पार्टीला देखील खूप मोठी सगळ्यात मोठी हानी. मित्रांनो नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. मुंबईच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड आता नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कसे होणार अडीच वर्षीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. ठाकरेंच्या हातात पुन्हा एकदा महाराष्ट्र. ही बातमी आपल्या संदर्भातील आणि आपल्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आपण नक्कीच विसरू नका, कारणही तसंच आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा ठाकरेंवरती देतोय जबाबदारी. तेव्हा बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राची. तेव्हा मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना म्हणता खूप चांगलं यश मिळालं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय. सत्तेचा पैसा, पैशातून सत्ता आणि साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी एका मताला जर आपण 10,000 15,000 रुपये वाढत असाल, पैशावरती जर निवडणुका विकत घेत असाल, तर एकही रुपया न वाढता मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचे आलेले 71 नगरसेवक ही उद्धव ठाकरेंची नव्हे तर महाराष्ट्रातील ठाकरे बंधूंची जमेची बाजू म्हणावी लागेल. ज्या प्रकारे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना यश मिळालंय, त्या प्रकारे भाजपच्या ग्रुपमध्ये, भाजपच्या गोटामध्ये अतिशय मोठी, सगळ्यात मोठी हानी पोचली ती भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये. कारण उद्धव ठाकरेंना चारी बाजूंनी आपण चितपट केला असताना मुंबईमध्ये ठाकरेंचे एवढे नगरसेवक येतातच कसे, असा प्रतिप्रश्न भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना विचारला. तेव्हा महाराष्ट्रातून समजलं की उद्धव ठाकरेंचं मुंबईमध्ये असणारं शाखांचं जाळं आणि शिवसेना शाखा आणि शिवसेनेचं ग्राउंड लेवलचं केडर, या दोन महत्त्वाच्या बाबीमुळे उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपला शिरकाव करता येत नाही आणि यापुढे देखील उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपला कधीही शिरकाव करता येणार नाही, अशी थेट भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेत्यांना थेट फटकारल्याची देखील माहिती आहे. मित्रांनो इथपर्यंतच न थांबता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे कसे लीडर आहेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला गेला. एकनाथ शिंदे मात्र मुंबईमध्ये संपूर्णतः फेल कसे ठरले हेही सांगायला केंद्रीय नेत्यांना ते विसरले नाहीत. उद्धव ठाकरेंचे जवळजवळ 49 नगरसेवक एकनाथ शिंदेंनी आणि भाजपाने फोडल्याच्या नंतर त्या नगरसेवकांना जिंकून आम्ही आणू असा एकनाथ शिंदेंनी त्यांना विश्वास दिला होता. मात्र त्यापैकी 10च नगरसेवक पुन्हा निवडून आलेत. अन्यथा सगळे नगरसेवक स्वतःच्या बळावरती, बाकीचे 20 नगरसेवक शिंदेंचे स्वतःच्या बळावरती आलेत. म्हणजे एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये ताकद फक्त 0% आहे. आणि उद्धव ठाकरेंशी सामना करायला गेलं तर एकनाथ शिंदे मुंबईमध्ये कुठेच नसल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो मुंबई जिंकल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र जिंकण्यासाठी ठाकरे बंधू आता पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हातामध्ये मुंबई नव्हे तर अख्खा महाराष्ट्र द्यायचा आहे असं मराठी माणसांनी ठरवल्याच्या नंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी पुढील 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी बाकावरती राहून आपल्या कामाची चुणूक महाराष्ट्राला द्यावी, मराठी माणसांना द्यावी आणि संबंध महाराष्ट्रभर सांगावं की मराठी माणूस का पाहिजे मुख्यमंत्रीपदावरती. यामुळे काय होईल तर यामुळे पुढच्या 3 गोष्टी घडतील. पहिली बाब म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई सोडल्याच्या नंतर इतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा दोघांनी एकत्र करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र आजही ठाकरे बंधूंची वाट पाहतो आहे.
जिथे जिथे ठाकरे बंधू गेले नाहीत त्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यांमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आपल्या लहान मोठ्या सभा लावून त्या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याकडे आकर्षित घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीनं दोन्ही ठाकरे बंधूंनी प्लॅनिंग केल्याची ही चर्चा आहे. पुढील 3 वर्षामध्ये उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा, त्यानंतर कोकण आणि विदर्भ अशा प्रकारचं प्लॅनिंग करत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे दौरे प्लॅनिंगनुसार नियोजनबद्ध केले तर संपूर्ण महाराष्ट्र दोन्ही ठाकरे बंधूंना डोक्यावरती घेईल आणि महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी माणूस देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना भरभरून देईल. त्यामुळे मुंबईचं नव्हे तर महाराष्ट्राचंच राजकारण वेगळ्या वळणावरती जाऊन पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची वर्णी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लागण्याची शक्यता राजकीय जाणकार आता आपली मतं व्यक्त करायला लागलेत. फक्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मुंबईकडे लक्ष न देता महाराष्ट्राच्या संपूर्ण भागावरती दोघांनी एकदा छाप टाकावी, महाराष्ट्राचा दौरा करावा, महाराष्ट्राच्या गावगाड्यापर्यंत पोहोचावं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंची जबरदस्त क्रेज असल्याचं महाराष्ट्र जाणतो आहे. त्यामुळे दोन्ही बंधूंनी सगळं राजकारण बाजूला सोडून महाराष्ट्राचा दौरा करावा आणि 2029 साली महाराष्ट्र विधानसभा 2029 साठी सामोरं जावं. तेव्हा मात्र सगळीकडेच ठाकरे बंधूंचा भगवा फडकला असेल, ही देखील तेवढीच महत्वाची बाब असेल. पण मित्रांनो, यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी पुढेही एकत्र काम करणं गरजेचं राहील. जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू अशा प्रकारचं प्लॅनिंग महाराष्ट्रामध्ये करतील, विभाग वाईज फिरतील, तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक गावगाड्यांपर्यंत शिवसेनेचा वचननामा, ठाकरे बंधूंचा जलवा पाहायला मिळेल आणि पुन्हा महाराष्ट्रात एक नवीन ठाकरे लाट तयार होऊन नवीन भाजपला पर्याय निर्माण होईल आणि त्यानंतर मात्र ठाकरेंचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रावरती झालेले पाहायला मिळतील. याशिवाय ठाकरे बंधूंना गत्यंतर नाही. भाजपला सत्तेतून जर घालवायचं असेल तर दोघांनी आपल्या मुंबईतील शिवतीर्थ आणि मातोश्रीवरून बाहेर पडत महाराष्ट्राचे विभाग वाईज दर महिन्याला दौरे करणे खूप गरजेचे राहील. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज्यामध्ये हे संकट आले असून त्यांना प्रादेशिक पक्षांनी एकत्रपणे सामना केला तर नक्कीच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री आणि राज ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री अशी महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला आगामी काळात पाहायला मिळेल. याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपल्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं आवडेल का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.